नमामि शंकर शिवशंकरी शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी वार रविवार ह्या दिवशी महाशिवरात्र साजरी करणार आहोत. महाशिवरात्र हा शंकर भगवान आणि पार्वती मातेचा लग्न दिवसाचा सोहळा साजरा करत असतात किंवा पार पडत असतो. त्या दिवशी आपण ज्याही सेवा करतो, ज्याही सेवा करणार असतो, त्या आपण मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत असतो. असं म्हटलं जातं की ज्या दिवशी शिवलीला अमृतेचं पठण केल्यावरती आपल्या मनातील शंका किंवा आपलं आरोग्य सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होत असतात आणि आपण शंकर भगवानांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवलीला अमृत हे पारायण करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही 1 दिवसाचं पारायण तुम्ही आवर्जून करू शकतात. शिवलीला अमृत हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे, जो पठण केल्यानंतर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा कोणतेही असेल, तुम्ही नक्की संकल्पयुक्त करून तर बघा. नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या मनातल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंगाचं आपलं पिंड असतेच, त्याच्यावरती रुद्रपठण करून आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे. ज्या घरामध्ये रुद्रपठण आणि रुद्र अभिषेक केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही अडचणी, दुःख, कोणतेही संकट येत नसतात. सगळ्यात उच्च कोटीची शंकर भगवानांची जर सेवा असेल तर ती रुद्रपठण करून रुद्र सेवा आहे. जर तुम्ही वाचणार असणार तर नक्कीच तुम्ही रुद्रपठण तुम्ही आवर्जून करा. कारण की रुद्रपठणाचं जे तीर्थ केलं जातं किंवा तुम्ही अशा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही सेवा आवर्जून करा. पण तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला काही त्रास होत असेल, छोटे मोठे आजार होत असतील, म्हणजे ज्यांना दारू व्यसन सगळ्या गोष्टी असतील सॉरी, तर त्या सगळ्या गोष्टी जर असतील तर तुम्ही रुद्र अभिषेक ह्या करून जर तुम्ही ज्या गोष्टीच्या तीर्थ करून जर त्या समोरच्यांना दिलं, म्हणजे आजारी पेशांना, किंवा तुमच्यात कोणी ऐकत नसेल किंवा खूप हट्टीवाळ असेल, व्यसन मुक्ती करण्यासाठी, आजारपण दूर करण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची शंकर भगवानांची सेवा जर असेल ती तर ती आहे रुद्रपठणाची. तुम्ही त्या दिवशी ही सेवा आवर्जून करा. आणि याच्याहून उच्च कोटीची शिवरात्रीला आपल्याला सेवा करायची आहे, ती म्हणजे प्रहर सेवा. तर चार प्रहर, रात्रीतनं 4 प्रहर सेवा होत असतात. त्या सेवेमध्ये त्या कालावधीत तर आपण जर सेवा केल्या तर तुमच्या मनातल्या मनोकामना आवर्जून पूर्ण होतील. म्हणून तुम्ही प्रहरची सेवा नक्कीच करून बघा. आणि तुमच्या कोणत्या सेवा केल्यावरती काय गोष्टी घडतात तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर महाशिवरात्रीला 4 प्रहर पूजा विधी आणि साहित्य कोणतं घ्यायचं, म्हणजे शिवपिंडीवरती आपण अर्पण करायचं आहे, ते अर्पण करून जर आपण त्या टायमात जर ती सेवा केली तर तुमचं नक्कीच इच्छा पूर्ण होईल आणि नक्कीच तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्या प्रहरची पूजेची वेळ सांगते. तर सुरुवात होणार आहे संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:30 म्हणजे 9:23 पर्यंत 15 फेब्रुवारीला रात्री आपल्याला सेवा करायची. तर आपल्याला शिवपिंडीवरती काय अर्पण करायचे आहे? शुद्ध पाणी, कच्चे दूध, बेलाची पाने, पांढरे आग, फुले, अगरबत्ती आणि दिवे. मंत्र कोणता बोलायचा तर तुम्हाला 1 माळ जप करायची आहे. ओम नमः शिवाय ह्या मंत्राची आपल्याला 108 वेळेस आपण ह्याची नक्कीच तुम्ही करू शकतात. 1 माळ जप करायची आहे. हे केल्याने काय होतो? पापांचा नाश होतो आणि मनाची शुद्धी होते. दुसऱ्या प्रहराची पूजेची वेळ काय आहे? सुरुवात रात्री 9:23 ते 12:30 म्हणजे 12:35 पर्यंत आहे, म्हणजे 12 ते 16 फेब्रुवारी. काय द्यावे म्हणजे पिंडीवरती काय अर्पण करायचे आहे? दही, मध, चंदन, पांढरे तीळ आणि फळ हे अर्पण करून आपल्याला ओम नमो भागवते रुद्रये मंत्राचा जप करायचा आहे. परिणाम काय होणार आहे? आजारपणांपासून मुक्तता आणि मानसिक शांती मिळते. मंत्र कोणता आहे? परत एकदा सांगते. ओम नमो भागवते रुद्रये एवढाच मंत्र आहे. हा 108 वेळास आपल्याला बोलायचा आहे. तिसरा प्रहर सुरुवात सकाळी 12:35 ते पहाटे 3:47 म्हणजे 16 फेब्रुवारीला. काय अर्पण करावे? तूप, शवकार, भस्म, बेलपत्र, रुद्राक्ष. मंत्र कोणता बोलायचा? 108 वेळा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. परिणाम काय होणार आहे? भीतीचा नाश, संकटापासून मुक्तता, आध्यात्मिक प्रगती. परत एकदा मंत्र सांगते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. चौथा प्रहर
सुरुवात सकाळी 3:47 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 16 फेब्रुवारीला आपल्याला करायचं आहे. पंचामृत, केशर, अत्तर, पांढरी फुले, नैवेद्य, खीर आणि फळे. मंत्र कोणता बोलायचा? शिवाय शांताय हराय परमात्मने ह्या मंत्राचा जप करावा. फलदायी फळे, शिवाचे आशीर्वाद, इच्छा पूर्ण होतात. म्हणून तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला ह्या टायमात हे 4 प्रहर आपल्याला साजरी करायचे आहेत किंवा ह्या सेवा करायच्या आहेत. ह्या सेवा जर तुम्ही केल्या, तुम्हाला सांगितलंही तुम्हाला कोणते प्रॉब्लेम असतील, तुम्ही त्यावेळेस 108 वेळा ह्या मंत्राचं नक्कीच आवर्जून नक्की जप करा किंवा रुद्राभिषेक करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.